काय काय झालंय तुला? काय ग असं भूत बघितल्यासारखं का बघतेस? तू जिलबी आणलीस? काय? जिलबी जिलबी हवे मला खायला. काय किती ताप आलाय? एवढं काही नाही, मी जिलबी खाल्ली की मला बरं वाटेल. तू काय बोलतेस? काय झालंय नक्की? व्हायरल काल रात्रीपासून आहे. अश्विनी कुठे? गेली नाशिकला तिच्या कुठल्या तरी नातेवाईकांकडे. वास्तुशांत आहे. सांगते तुला ते घर पडणार आहे. ए ईशा काही काय बोलतेस? हो, आमची ताटतूट केली त्यांनी. घर पडणार. ईशा तुझा फोन कुठे? तू फोन का नाही घेतेस? उचलते मी फोन, उचलते मी तुला कधीपासून फोन करतोय, तू फोनच उचलत नाहीयेस. इथे काकू सुद्धा तुला कितीतरी फोन करत होत्या, त्या पॅनिक झाल्या तिथे सासवडला. हो का? हो का काय? मी काल वाण्याकडे गेले होते, मग तिकडे घरी परत पण आले. मग फोन होता आसूशी, पण मी बोलले होते आणि फोन पण होता. कुठे आहे माझा फोन? मला काय माहित. थांब थांब थांब, मी बघतो. तू का मला घरातल्या घरात फोन करतोय? ईशा का फोन करतोयस? नाही काय ना, माझ्या ओळखीच्यांचा फोन मिळत नव्हता, मग त्यांना मदत व्हावी म्हणून मी त्यांना फोन ट्राय केला होता. तुला लागला का चुकून? सॉरी सॉरी. इट्स ओके. 8 मिस्ड कॉल आहेत आईचे. मग तेच सांगतोय तुला, फोन कर आधी आईला. तिला कळत नाहीये. काय कळत नाहीये? ईशा तू का असं वागतेस? अगं तू कुठे आहेस? तुला बरं वाटत नाहीये, तू कशी आहेस हे कळत नाहीये तिला. एकदा तरी फोन कर आणि बोल तिच्याशी. सॉरी, मी लावते माझ्या आईला. इशू, हा बोल आई. कशी आहेस बाळा तू? किती ताप आहे ग आणि तुला? अगं काय, मी केव्हाचा फोन करतेय, फोन उचलत नाहीयेस. किती काय कळवलं कसं नाहीस किती ताप आहे ते? खूप ताप आहे मला 120/300 ताप आहे. 120 असेल. इशू थट्टा करतेस ना माझी? मग तुला कळेल ना मी ओके आहे. काहीतरी बोलू नको उगीच. आणि ते काही नाहीये, मी येते लगेच तिकडे. हा प्लीज ये, मी खूप वाट बघतेय तुझी. एक मिनिट आहे. एक मिनिट. तू सांगितलंस ना आईला, आता ती मला इथे यायला नकोय. तू कर मॅनेज. हॅलो आई, ओमला तुझ्याशी बोलायचंय. 1 मिनिट. बर. हा हॅलो. ओम, तू आहेस तिकडे? हो, मी आलो इकडे. तुम्ही काळजी करू नका, मी आहे इकडे. तुम्हाला आता लगेच यायची काही गरज नाहीये. उद्या सकाळी आलात तरी चालेल. बर. पण अरे ओम, ती अशी का बोलतेय माझ्याशी? तिला जिलबी खायची आहे. ती खाल्ली की होईल नॉर्मल बहुतेक. बर मग मी येते. हा येते उद्या मी. काळजी घे मात्र तिची. हो मी घेतो काळजी. मी आहे इथे. काही लागलं तर फोन करेन तुम्हाला. हा जिलबी शू म्हणजे ना, पड आता जरा. आणि तू काही खाल्लंयस का आधी सांग मला. तू जिलबी आणली असतीस तर खाल्ली असती. ईशा हे जिलबीच काय नवीन तुझं? आणि आता बाहेरचं काही खायचं नाहीये. तुला बरं नाहीये ना? घरी काहीतरी दूध भात, तूप भात किंवा साधं वरण भात वगैरे खायचं. मला नकोय, माझी इच्छा नाहीये. इच्छा काय नाहीये तुझी? अगं डॉक्टरांनी सांगितलंय, त्यांनी तेच डोस चेंज करून दिला होता, म्हणून ते तुला सतत फोन करत होते. तू फोन उचलत नव्हतीस म्हणून त्यांनी काकूंना फोन केला आणि मग त्यांनी मला सांगितलं. हो म्हणजे तू सांगितलंच नाहीयेस का? हो मी नाही सांगितलं. नाही आता सॉरी म्हणायची गरज नाही.
आमच्या डॉक्टर काकांना कळतच नाही घरी कधी फोन करायचा. एक मिनिट, तुझ्या चांगल्यासाठी तुला औषध बदलून देण्यासाठी त्यांनी फोन केला होता. तू फोन उचलला नाहीस म्हणून त्यांनी काकूंना फोन केला. मला बरं नाहीये ना, तू मला लॉजिक्स नको ना देऊ. मी म्हणते ना त्यांचं चुकलंय म्हणजे त्यांचं चुकलंय आता. तुला बरं नाहीये ना म्हणून तू डोक्यावर पडल्यासारखी वागतेस ना. तू आजारी आहेस त्यामुळे तू माझं ऐकायचंच, मी काय सांगतोय ते. मी आता गरम दूध देतो तुला, मग दूध बिस्किटं खा, औषधं घे. तोपर्यंत मी खिचडी टाकतो आणि मग खिचडी खाऊन शांतपणे झोप. ओके? ईशा, ईशा, टेम्परेचर किती आहे बघितलंयस का तू? अंग खूप दुखतंय, मला खूप विकनेस आलाय, खूप कंटाळा आलाय. थर्मामीटर पण नाही सापडणार आहे. ठीक, मी बघतो सगळं. बस, पड पड. ओ, तुला बोलायचंय का माझ्याशी काही? नंतर बोलू निवांतपणे. तुझे हसू वेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू. ये ना माझ्या पापणीच्या आत दोघे बसू. वेडे मन त्याला हवे तुझे हसू. नाही, दूध घ्यायचंच आहे. डॉक्टरने सांगितलं तुला. घे घे घे. हे नाही, सॉरी, पण दुधाबरोबर औषध घ्यायचंय तर दुधाबरोबरच औषध घ्यायचंय. ही एक गोळी झाली आणि ही दुसरी गोळी की संपलं औषध आपलं. मग दुसरा डोस नंतर. हा, घ्या. चला पटकन. That's like a good girl. मी फोन करणार आहे डॉक्टर काकांना. ते खूप चुकीचं वागलेत माझ्याशी. हो ना, मलाही कळलं नाही त्यांनी असं का सांगितलं दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घ्यायच्या गोळ्या. हा, म्हणजे पाण्याबरोबरही चालले असते ना गोळ्या. अरे हो की, त्यांनी सांगितलं दुधाबरोबर किंवा मला पाण्याचं लक्षातच नाही आलं. मला फक्त दुधाचं, मला वाटलं दुधाबरोबरच घ्यायच्यात. कदाचित त्यांना सूट घ्यायचा असेल तुझा. शाप देते तुला. तुझे जोक्स न कळणारी बायको मिळेल तुला. तो शाप भोगतोच आहे की मी आता या जन्मात.
अरे च्या, कळलं की तुला? म्हणजे हा शाप लागलाच नाहीये मला. वा, हसलीस की छान दिसतेस आजारपणात सुद्धा. चला आता आराम कर, झोप थोड्या, मी खिचडी करून येतो. मी आहे इथे, मी खिचडी टाकतो आता. हा, हॅलो. हॅलो. प्रमिला दीक्षित आहेत का? कोण? प्रमिला दीक्षित. आय थिंक यू हॅव गॉट अ रॉंग नंबर. हा ओम चौधरींचा नंबर आहे. हो, ऍक्च्युली मला माहिती आहे. मला तुमच्याच घरचा ऍड्रेस हवा होता, म्हणून मी फोन केलाय. एक मिनिट, तुम्ही नक्की कोण बोलताय आणि हवंय कोण तुम्हाला? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ऍक्च्युली ओम चौधरींच्या घरी त्या एक आजी राहत आहेत ना, प्रमिला देसाई. मला त्यांच्याशी बोलायचंय. ओ, आजींशी बोलायचंय तुम्हाला? आय एम सॉरी, मला त्यांचं नाव माहीत नव्हतं म्हणून थोडं कन्फ्युजन झालं. काय मी इथे नवीनच आहे. देतो हा त्यांना फोन. पण कोणाचा फोन आहे म्हणून सांगू? मी अनिरुद्ध बोलतोय, त्यांचा मुलगा. हो, देतो हा मी त्यांना. ओके ओके, आय विल वेट. या, जस्ट अ मिनिट. आजी आत येऊ का? अरे ये ना रे, तुला सांगितलं ना केव्हा येत जा म्हणून. तुमचा जप चालला होता म्हणून विचारलं. अरे जप कसला, माणसं भेटत नाहीत म्हणून जप करायचा. बघ ठेवलं. बोल, काय म्हणतोस? आजी, अहो तुम्ही बोला, तुमचा फोन आहे. कोण आहे? तुमच्या मुलाचा आहे, अनिरुद्धचा. मी नाहीये म्हणून सांग. म्हणजे? मला त्याच्याशी बोलायचं नाहीये, मी इथे राहत नाही म्हणून सांग. आजी, रॉंग नंबर आहे म्हणून सांग. खरं तर देवाघरी गेले म्हणून सांगितलं तरी हरकत नाही. आजी, अहो काही काय बोलताय? काही वाटेल ते सांग, मला त्याच्याशी बोलायचं नाही. आजी, एकदा बोलला असतात तर. अहो याने तुमच्या तब्येतीची चौकशी करण्याकरता फोन केलाय. दे. आजी, तुम्हाला आठवतं त्या दिवशी तुम्ही मला म्हणाला होतात की ओम माझ्याशी कसाही वागू दे, मी प्रयत्न सोडता कामा नयेत. मला पटलं तुमचं म्हणणं आणि म्हणूनच मी नाही सोडले प्रयत्न. मी प्रयत्न करतोय. आजी, तुमचा मुलगा अनिरुद्धही प्रयत्न करतोय.
सॉरी, फोन कट झाला. मी गेलो होतो त्यांच्या रूम मध्ये, पण आजी पडल्यात जरा. तुम्ही थोड्या वेळाने कराल का फोन? तिनं कट केला माझा फोन. सॉरी. अहो, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? इनफॅक्ट मलाच तिला भेटून तिला सॉरी म्हणायचंय. बाय द वे, तुम्ही कोण बोलताय? मी ओमचा काका बोलतोय, ओमचा. आय सी. तुम्हा लोकांचे खरंच खूप उपकार आहेत हो आमच्यावर. तुम्ही एवढा छान सांभाळ केलात माझ्या आईचा. आय एम रिअली ग्रेटफुल टू यू. थँक्स. मला नका थँक्स म्हणू, मी काहीच केलं नाहीये. सगळं ओमनेच. पण तुम्ही नक्की या आजीना भेटायला. नाही, मी येणारच आहे. ओके देन. एक्सक्यूज मी, प्लीज तुम्ही तुमचा नंबर देऊ शकाल का मला? म्हणजे ॲक्च्युली मी सतत ॲडव्होकेट चौधरींना फोन करतो, पण ते फोनच उचलत नाहीत माझा. म्हणून जस्ट इन केस ऑफ इमर्जन्सी मला तुमचा नंबर हवाय. आय प्रॉमिस यू, मी तुम्हाला त्रास देणार नाही. जस्ट इन केस ऑफ इमर्जन्सी. शुअर, नो इश्यूज. लिहून घेता? हां हां 6513. हां. मी तुम्हाला SMS करतो माझा नंबर. तुम्ही प्लीज सेव्ह करून घ्याल माझा नंबर? शुअर. थँक्यू व्हेरी मच. अँड आय एम रिअली सॉरी आय बॉदर्ड यू. मी फार लांबून आलोय आईला भेटायला. लांबून म्हणजे? ॲक्च्युली मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. गेली बरीच वर्ष मी US मध्ये होतो. सध्या आम्ही बँगलोरला आलोय. म्हणजे मी, माझी बायको आणि माझी मुलगी. मला खरंच भेटायचं आहे माझ्या आईला. प्लीज, मला एकदा तरी भेटायचं आहे तिला. हॅलो. हॅलो. धन आहे का? ओम. बोलवतो. एक मिनिट. धना. धना. काही देऊ का? रिलॅक्स, मला काही नकोय. आणि तू प्लीज अशी धावत वगैरे येऊ नकोस. हा प्लीज. फोन आहे तुझ्याकरता, ओमचा. हॅलो ओम दादा. तू पळत का आलीस? सॉरी. अजिबात हलगर्जीपणा नको आहे धना. डॉक्टरांनी काय सांगितलंय? नाही, ते सायंटिस्ट काकांनी बोलवलं म्हणून. सॉरी. त्यांनी सांगितलंय ना त्याला हवं असेल तो घेईल म्हणून. उगाच जगाची चिंता करण्याची काही गरज नाही, कळलं? सॉरी. बरं सॉरी. ऐक, मी इथे ईशाकडे आलोय. तिची तब्येत अजिबातच बरी नाही. मी तिच्यासाठी इथे खिचडी करतोय, तर जेवायला मी घरी येणार नाही. तुमची जेवणं झाली आहेत ना? फ्रेंड इंडीड इज अ फ्रेंड्स इंडीड. काय? गुरुजींनी शिकवलंय. मी काय विचारतोय धना तुला? हो, झाली आहेत जेवण. मी डबा पाठवू का तुम्हाला? नाही, नको नको, काही गरज नाहीये. मी इथे खिचडी टाकलीये, ती खाईल त्यातली. बर, ठेवते मी. एक मिनिट ओम दादा, एक मिनिट. गुरुजी.
तो यांचा फोन आला होता. आपल्या आजी आहेत ना, त्यांच्या मुलाचा, अनिरुद्ध नाव आहे त्याचं. ते तुला फोन ट्राय करतायत, पण तू घेत नाहीयेस म्हणाले ते. मला फोन करत जाऊ नका असं स्पष्टपणे सांगितलं मी तर. का परत परत फोन करून टाइमपास करायचं त्याला माहित नाही. अरे पण आजींना